चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी महामार्ग बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अशातच जे पाणी पातळी वाढत आहे त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकाला या जाण्याची अडचण होत आहे। अनेक शेतामध्ये पाणी शिरलं आहे आणि सध्या जिल्हाधिकाऱ्याकडून या ठिकाणी सुट्टी जाहीर केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे तहसीलदार आहे। सर, नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे तुम्ही सुट्टीचे आवाहन केले होते? जे अतिवृष्टी आणि धरणाच्या पाण्यामुळे रस्ते बंद आहेत, 25 ते 26 गावांचा जो जाणारे रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये शाळेला येतात, तर त्यांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागू नये, कोणतं संकट येऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केलेली आहे। तरी विद्यार्थी, पालक आणि इतर नागरिकांनी त्याची नोंद घेऊन सहकार्य करावं अशी त्यांना विनंती आहे। सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, रात्र पाण्याची पातळी वाढू शकते, त्यासाठी किती टीम कार्यरत आहे, कशा प्रकारे आपण रेस्क्यू करत आहे? आपल्या 3 टीम कार्यरत आहेत, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये बोट आणि सर्व साहित्यासहित 3 टीम आपल्या कार्यरत आहेत। सगळीकडे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आपण। तालुका आपत्ती व्यवस्थापनचे सर्व विभाग, पोलीस, ग्रामविकास सगळेच सहकार्य करत आहेत आणि लोकही सहकार्य करून आपल्याला स्थलांतरित होत आहेत। त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे। रात्री जर पाणी वाढलं तर आमची 24 तास टीम कार्यरत आहे, परत त्यांना आपण आणखी कुटुंबांना शिफ्ट करू। तर हे बघितलं आपण, या ठिकाणची परिस्थिती आहे ते अजून चिघळू नाही, त्यासाठी उद्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। कारण की ज्या प्रकारे ग्रामीण भागातील संपर्क तुटत असल्याचे चित्र दिसून येत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि या ठिकाणी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।